तर आता आवरून घेतल्या बाकी घरातले कामं, म्हणजे कचरा मारला, किचन सर्व पसारा होता तो उचलून घेतला. आता भांडी घासायचे, पुसापुशी करायची आणि लादी पुसायचे. तर मी आधी जेवून घेते. आणि सकाळचाच मी जेवण घेतला माझा करून, म्हणजे मी एक टाईमच बनवते जेवण. तर जेवणाला केले वाटाणा बटाट्याची भाजी, मसूरची डाळ केली, चपात्या. तर चला आता जेवण झालंय. जेवल्यानंतर थोडं अर्धा तास मी बिग बॉस बघितलं. आता हिंदीचा बिग बॉस बघितलं, त्याच्यामध्ये पण अर्धे यूट्यूबवाले आले आणि छान वाटतं, थोडा टाइमपास होतो. एक हप्ताभर मी बिग बॉसच बघत होती, मेन गोष्ट थोडा टेन्शन हे करण्यासाठी. त्याच्यानंतर आपला हा भारतीचा सिरियल एक लागतो, तो कुठला ग नेत्रा, तो जेवणाचा असतो, तो एक सिरियल बघत होती. आता चला आता कामं करूया. आता नेत्रा मॅडम तिचे कामं करते, हे तिचे काम आहे, पुसापुशी करायचे. शाळेतनं आल्यानंतर थोडा वेळ जेवल्यानंतर माझा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हे हिचं काम आहे, न चुकता ती करते. तर चला आता जेवल्यानंतर मी थोडा वेळ बसली आणि बसल्यानंतर मी चला आता भांडी घेते घासून. ही भांडी दुपारची आमच्या जेवणाची, आणि भांडी मी ना जेवण बनवते ना, ती भांडी मी काय करते आता, कढई टोप असं असेल ना तर मी ती खाली करून घेते आणि ती पण घासून घेते. तर बघा आता गॅस स्वच्छ करून झाला आहे, भांडी पण घासून झाली माझी, आणि गॅससुद्धा स्वच्छ करून घेतलं आहे हे बघा. आणि आता इथे मी लादी पुसायला म्हणून पाणी घेतलं आहे. तर चला आता लादी पुसायला त्याच्यात मी लॉयझल टाकलंय, बाकी काय नाही टाकत. आणि मी बोललेली होती तुझे कामं झाले ना तर तू जरा अर्धा तास झोप, नंतर अभ्यास कर. पण ती बोलते ना मी अभ्यास करते. आता हिची थोडीशी एक झलक काढली, म्हणजे मी किचनमध्ये होती आणि मी बाहेर आल्यावर बघते ती अशी दुलक्या करते अशी अशी. तर आता पण ती तेच करते. आता 6 वाजले बरोबर, आणि आता मी बाहेरची रांगोळी घेते. आता देवबत्ती झाली आहे संध्याकाळची, आणि मिस्टर आले. आता मिस्टरांना मी बोललेली तुम्हाला, मी माझे मिस्टर आले विचारेल त्यांना की ते किती दिवसानंतर माझ्याशी बोलतात. पप्पा आज किती दिवसानंतर चाय पितोय? मिस्टर तुम्ही सांगा किती दिवसांनी चाय पितोय? चाय तुलाच पितो. माझ्या हातातली चाय पिते. 5 दिवस झाले. 5 दिवस. 5 दिवस? 5वा होता ना, 7वा. एक हप्ता झाला पुरा. एक हफ्त्यानंतर चाय पितोय का? का सांग मिस्टर, का सांग का? तिला धोपटलेला मी. आपण ऐकत नाही, एकदा राग आला की मी चाय जेवण सगळं बंद केलेला. काय हे सांगतो? मग तू जेवण कुठून यायचा? हा जेवण कुठून यायचं ते मुद्दा आहे, बोल. रात्री नाही जेवायचो, दुपारी खायचो. काय काय उसळ मिसळ डाळ खिचडी. बरं आहे ना, तरी पोट काय कमी नाही झालंय तर असं आमचं दोघांचं भांडण झालेलं होतं, आणि आम्ही एक हप्ता एकमेकांशी बोलत नव्हते. मी तर घरात खात पित होती मस्तपैकी, आणि मिस्टर बोलले आता तुम्हाला तर मी बोललेलीच होती, असं कोण राहणार नाही एक हप्ता माणूस उपाशी, काहीतरी बाहेर खात राहणार. तसे ते खात होते, फक्त रात्री आल्यावर आम्हाला नाटक करून दाखवायचे की मी काय जेवत नाही, चुपचाप बाथरूम घालतो आणि झोपून जातो, असं होतं. नवरा बायकोंचं असंच असतं. तुम्हाला आज कसं वाटतं मिस्टर माझ्याशी बोलतोय तर? बरं वाटते. तुम्हाला कसं वाटतं? मलाच बरं वाटते, तुला नाही ग? मला पण बरं वाटतं. थोडीशी चाय घेतली मी, जास्ती चाय नाही, म्हणजे बंद केलेली मी एक हप्ता संध्याकाळची चाय पियायची. खरं सांगू चाय नाही पियायची मी. तुम्ही येता ना म्हणून मी चाय बनवते संध्याकाळच्या टायमाला, नाही तर मला आवडत नाही आता चाय पियायला संध्याकाळची. सोडून देणार आहे मी चाय आता संध्याकाळची. बस बंद कर. अरे देवा, अरे वा, योगीने आज बनवणार आहे. काय बनवणार आहे? मॅगी. अरे यार, योगीने मॅगी बनवते पण पुरी मेहनत लावते. चला पाणी गरम झालंय, लवकर लवकर. मी तो तुला कसं कळलं की पाणी गरम झालं?
उकळी आली. उकळी काय? उकडी काय असतं? उकळी म्हणजे गरम झाला पाणी, बुडबुड 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 आलं ना. हलू हलू टाक, उडाला नाही पाहिजे ते. जास्ती घे जरा. बस. हा अजून जास्ती घे बाबू. हे बा असं एवढं एवढं घ्यायचं, एवढं आणि पटकन असं टाकायचं. तू एक एक टाकेल तर कसं होईल? टाक. आत बाजता काय मॅगी मॅगी मॅगी. योगिनीने बनाई. कोण बोलतं 2 मिनिटात मॅगी होतं? पप्पा. मी बनवली. मिनी. आता मीनी बनवली, मीनी दिली तुला. चला आता हे लोक मॅगी खायपर्यंत मी घेते आता पाणी भरून. काय नाश्त्याची भांडी ती एवढीच आहे, घासून घेते. ते मडकं फक्त हा भरायचा आहे. घ्या मशीनचं काम करून घेते. बघा आता मशीनने रात्रीचे कामं होते, म्हणजे तसंच की पाणी भरून झालंय, भात लावून झालाय, डाळ आणि भाजी फक्त गरम करायची. आणि हे स्टँडवरचे कपडे पण मी सुकत घातले. आता मी चालली आहे भाजी आणायला, कारण उद्याला काही सुद्धा भाजी नाही. आपण येते, कारण ती बोलते मम्मी मी नाही राहणार करून. आता वाजले बरोबर 9. मला बिग बॉस पण बघायचं आहे मराठीचा. कालचा बघितलं मी, आजचा आता 9 वाजता लागेल, पण आता भाजी आणणं गरजेचं आहे. आल्यावर बघेल, बघूया. चला मग आता भाजी आणायला जाते. आल्यावर और छोटा वाला कितने तक आता है? छोटा देखो 60 है, 50 है, 30 रुपए का भी आता है। 30 वाला दादा, अरे वो भुनने वाला ये है क्या जाली? खत्म हो गया थे। दे भाजी 1 किलो दे. तर चला आता आम्ही आलो भाजी घेऊन. भाजी तर काय भेटली नाही आम्हाला, कारण भाजी संपल्यावर आम्ही गेलो. मेन गोष्ट जायचं ना तर सकाळचं जायचं. मस्त सई विरारचे हे बायका येतात ना भाजी घेऊन, त्यांच्याकडे बेस्ट भाजी असतात. आणि हे घेऊन आली. हे ना मला तेल माझं तुटलेलं होतं, तर मला हे घ्यायचं होतं. आणि हे छान बघा, खूप मजबूत पण आहे. तो 120 रुपये बोललेला होता, पण लास्ट बोलला 100ला देणार करून. म्हणजे ठीक आहे, आता कसं डोळ्यासमोरच दिसते आणि घेऊन टाकलेलंच बरं. नंतर मला पुऱ्या बिऱ्या तळताना ना खूप म्हणजे पस्तावायला होतो की आपण की बघितलेलं घेतलं नाही असं होतं मला. तर हे घेतलं फायनली मी. छान आहे, मजबूत पण आहे. जरा मोठं आहे, माझं आधीचं होतं ना ते छोटं होतं, त्यामुळे हे 100 रुपये बोलला. तो बोलला छोटा आता आहे 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये. मी याला 80 रुपये बोलली, पण तो बोलला नाही करून 100ला देणार करून. 120 रुपये बोलले मला, म्हणजे 100ला दिले मला. आणि कांदे संपलेले होते. कांदे 50 रुपये किलो झाले. आणि हे गाजर ना नेत्राला आणि योगिनीला मी आता हल्लीच खायला सांगते जबरदस्ती, म्हणून हे घेऊन खातात. आणि पनीर घेऊन आले उद्यासाठी, कारण भाज्या कायच नाही मला भेटल्या. तर मी चला उद्याला पनीर तरी होईल, कारण वाटप पण नाही माझ्याकडे. आणि फुलं घेऊन आली. फुलं बरं झालं मी सुरुवातीलाच घेतली, कारण आता येताना ती फुलवाली उठलेली. योगिनीसाठी हे कार्ड पेपर घेऊन आली ती. तर चला आता जेवण गरम करायचं आहे, जेवायचं आहे. नेत्रा अजून आली नाही आहे, आता येईल नेत्रा. जेवण सर्वात पहिला आधी गरम करते, फक्त डाळ आणि भाजीच गरम करायचं. आणि मिस्टर बोललेले ना 9:30 वाजता येणार, तर तशी बरोबर ते 9:30 वाजता, म्हणजे 5 मिनिटं मागे पुढे झाले पण आले. तर चला आता वाजले 10:05 झाले. आम्ही 10 वाजता ठरवलं आहे जेवायचं आजपासून. आता ते किती दिवस आम्ही जेवणार ते काय आयडिया नाही. माझे मिस्टर तर 1 हफ्त्यानंतर आता आज कुठे जेवतात आहे का हो मिस्टर? मान हलवतात आहे बघ. चला बाबा, बाहेरचं तरी खायचं होता. आता माझ्याशी पंगे घेऊ नको, लक्षात ठेवा. हां आहे ना योगिनी? भाजी, दुपारची चपाती आणि आता केलेले पापड आणि भात आणि डाळ नंतर घेणार आहे. आणि काकडी आणि गाजर पण आहे. तर चला मग आता जेवून घेते. बिग बॉस बघता बघता आता मला थोडा येड लागलाय, कारण आपला मराठी बिग बॉस लागलाय. तर मला आवडतो मराठी बिग बॉस, हिंदीपेक्षा आपला मराठी बिग बॉस ना बेस्ट आहे. आणि अर्धे ते यूट्यूबवाले अंकिता ताई पण आहे, त्या आंबा महोत्सवमध्ये त्या भेटलेल्या त्या पण आहे. परत धनंजय पवार पण आहे, ते तर मला भरपूर आवडतात, कारण खूप कॉमेडी करतात.
तर बघूया आता मराठी बिग बॉस कसा आहे काय आहे. आता तर कालपासून सुरुवात केली, आजचा दुसरा दिवस. 3 महिने त्यांना राहायचंय. तुम्ही पण बघा. आपण मराठी म्हटलं तर मराठी बिग बॉस बघणं गरजेचं आहे. तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चला बाय बाय.